लेक्चर. Yes, sir. लास्ट सेशन मध्ये आपण काय पाहिलं होतं? कोणता लेसन चालू होता आपला? कोण सांगेल मला? ज्याला सांगायचं तो हँड रेज कर. ज्याला सांगायचं तो हँड रेज करून आन्सर देईल. ओके, यस नचिकेत. आय Sir, थिंक force and pressure. Force force and and pressure. okay. So what is force? कोण A सांगेल? pull or a Yes, sir yes, सांगू का? continue. Yes, A yes, pull or yes. push to an object is called force. Yes, beta. Very good. नेक्स्ट आपण प्रणाली अजून काय लेसन मध्ये पाहिलं होतं लास्ट लेक्चर मध्ये? प्रणाली चव्हाण सर आपण कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स पण बघितलं होतं. त्यामध्ये इनर्जी आपल्याला होतं. कॉन्टॅक्ट फोर्सचं एखादं एक्झाम्पल? सर सांगू का? प्रणाली सांगते. सर पुशिंग अ कार. ओके, करेक्ट आहे. नेक्स्ट वर्षा पाटील, सॉरी वैशाली पाटील. यस सालुंखे, आपला काय क्वेश्चन आहे का? KSS सालुंखे, आपला काय क्वेश्चन आहे का? हँड रेज केला आपण. कोणाचा काही क्वेश्चन असेल, मी पुन्हा इन्स्ट्रक्शन देतोय क्लासमध्ये. कोणाचे काही क्वेश्चन असतील तर हँड रेज करा, मी त्याला बोलण्याचा वेळ देईल आणि मग तुम्ही तुमचा क्वेश्चन विचारा, मी आन्सर करेल. ठीक आहे? आणि मी जर काही क्वेश्चन विचारला, तुम्हाला आन्सर करायचा असेल तर तुम्ही हँड रेज करायचा आहे, मग मी तुम्हाला आन्सर विचारेल. जर तुमचा हँड रेज असेल तर मला असं वाटतं की तुमचा काहीतरी क्वेश्चन आहे. प्रगतीचा अजून मला वाटतंय की हँड रेज आहे, त्यामुळे मी कधी कधी विचारतो प्रगती काय क्वेश्चन आहे. जर क्वेश्चन असेल तरच हँड रेज करा किंवा आन्सर द्यायचा असेल तरच. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी स्क्रीन शेअर करतोय सर्वांसोबत. थोडासा आपण रिव्ह्यू करू एक 5 मिनिटं आणि नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. माझी स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. येस. ठीक आहे. येस सर. पिक्चर मध्ये काय दिसतं? देर आर डिफरंट टाइप्स ऑफ फोर्स, various action and what is force. First case मध्ये man pushing a car forward, man pushing a car forward, master pulling a reluctant dog, boy kicking a football away. These are the example of force. Force acts through this interaction. Without interaction there is. येस साळुंखे पाटील, काय क्वेश्चन आहे आपला? हँड रेज केला आपण. ठीक आहे. फोर्स इज अ पुश और पुल. जर म्यूट वर असाल, तुम्ही क्वेश्चन विचारत असाल तर मला ऐकू येणार नाही. म्यूट वर आहात तुम्ही, अनम्यूट करून काय क्वेश्चन असेल तर विचारा. KS साळुंखे पाटील कोण आहात? आपला काय क्वेश्चन आहे का? हँड रेज केला तुम्ही? तर स्क्रीन दिसत नाही. बाकीच्यांना दिसते का स्क्रीन माझी? हो. Yes, sir. येस सर. तू एकदा लॉग आउट करून पुन्हा जॉईन कर, मग तुला दिसेल. जर इंटरनेट कनेक्शन स्टेबल नसेल तर असं होतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, फोर्स इज अ पुश और पुल. डेफिनेशन, व्हॉट इज अ फोर्स? सो फर्स्ट आहे आन्सर की फोर्स इज अ पुश और पुल अँड व्हेरियस ऍक्शन. फर्स्ट केस मध्ये मॅन पुशिंग अ कार, सेकंड केस मध्ये मास्टर पुलिंग अ डॉग, reluctant dog, and third one interaction means boy kicking a football. Here is the actions, and then we called as force is a push or pull, and bodies change their physical state because of applying a force. Two bodies are strictly needed a force
if we will push or pull or the interaction take place because of force. जर एखाद्या बॉयने त्या बॉलला किक केलंय, मग इंटरॅक्शन कुणाचं झालंय, फुटचं आणि बॉलचं इंटरॅक्शन झाल्यामुळे तो बॉल दूर गेलाय. मग बिकॉज ऑफ फोर्स इंटरॅक्शन इथे घडून आलेलं आहे. सो फोर्समुळे आपल्याला इंटरॅक्शन घडून येतं आणि फिजिकल स्टेट त्याची चेंज होऊन जाते. स्टेट मीन्स अवस्था त्याची बदलते. नेक्स्ट वन, द नेक्स्ट पार्ट. लास्ट लेक्चर मध्ये आपण कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्स पाहिले होते. सो द रूल ऑफ मोशन अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ. स्टेशनरी ऑब्जेक्ट. व्हॉट इज स्टेशनरी ऑब्जेक्ट? So stationary object means those object do not move itself is called as stationary object. Does not move on its own, remains completely stationary indefinitely. Stationary या शब्दाचा अर्थ होतो स्थिर अवस्थेत किंवा विराम अवस्थेत असणारी वस्तू. वस्तू मीन्स ऑब्जेक्ट. स्टेशनरी म्हणजे विराम अवस्था. विराम अवस्थेत म्हणजे रेस्ट मोशन मध्ये असणार, ती गतिमान नसते, स्थिर असते. स्टेशनरीचा अर्थ असतो स्थिर अवस्थेत असणारी वस्तू. ती कायम स्थिर अवस्थेत असते जोपर्यंत त्याच्यावर फोर्स आपण अप्लाय करत नाही. तो न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. कीप मुव्हिंग फॉरवर्ड. दुसरी कंडिशन आहे की न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे तो दोन कंडिशन साठी ऍप्लिकेबल आहे. इफ object is at stationary and second one object in a moving. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली विराम अवस्थेमध्ये आहे आणि एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली गतिमान अवस्थेमध्ये आहे. गतिमान मीन्स मुव्हिंग मोशन मध्ये असेल तर त्यासाठी न्यूटनचा फर्स्ट लॉ ऍप्लिकेबल आहे. पण त्या कंडिशन मध्ये नो फोर्स इज ऍक्टिंग. म्हणजे जर एखादा टेबलवर तुम्ही एखादा बॉटल्स ठेवलेली आहे, हा रेस्ट मोशन मध्ये और स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे. सो कंटिन्युअसली तो स्टेशनरी मध्ये राहणार आहे, तर त्याला बोलू आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ. एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली फिरतोय गोल 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 कंटिन्युअसली, कोणताही फोर्स अप्लाय न करता कोणताही ऑब्जेक्ट रेस्ट मोशन मध्ये आयडेंटिफाय करतोय किंवा एखाद्या स्पीड मध्ये ट्रॅव्हल करतोय विदाउट अप्लाइंग एनी फोर्स, देन इट इज कॉल्ड एज न्यूटन्स फर्स्ट लॉ. आणि त्या कंडिशन मध्ये जर आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मोशन मध्ये असताना मी त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, म्हणजे टेबलवर असणारं बुक रेस्ट मोशन मध्ये होतं, मी त्याला उचललं, म्हणजे फोर्स अप्लाय केला म्हणून ते उचलता आलं मला. मग फोर्समुळे त्याची काय झालं, मोशन बदलली. एखाद्या ऑब्जेक्टची मोशन जेव्हा बदलते बिकॉज ऑफ फोर्स, तर त्याला बोलतो आपण त्याचा इनर्शिया चेंज करतो. इनर्शिया मीन्स जडत्व. एखादा ऑब्जेक्ट मुव्हिंग मोशन मध्ये असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आणि माझा फ्रेंड याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली होती रेसिंगची. आम्ही दोघं सेम स्पीडने ट्रॅव्हल करतोय, 1 किलोमीटर डिस्टन्सवर गेलो तर आम्ही पळतोय आणि मला असं वाटतंय की माझा फ्रेंड जिंकतोय, म्हणून मी त्याच्यावर फोर्स अप्लाय केला आणि तो पडला. मग त्याचा मोशन म्हणजे स्पीड काय झाला, कमी झाला, बरोबर. मग माझ्या एक्सटर्नल फोर्समुळे त्याची मोशन काय झाली, चेंज झाली, म्हणजे इनर्शिया चेंज झाला. ते आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. कीप्स द सेम स्पीड ऑलवेज, कीप्स द सेम डायरेक्शन ऑलवेज, दॅट मीन्स ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ सेम स्पीड. कंडिशन नो फोर्स इज ऍक्टिंग मीन्स न्यूटन्स लॉ मध्ये जर कोणत्याही ऑब्जेक्टवर तुमचा फोर्स अप्लाय झालेला नसेल आणि तो ऑब्जेक्ट जर रेस्ट मोशन मध्ये असेल, म्हणजे स्टेशनरी मोशन मध्ये असेल, म्हणजे तो इनर्शिया मध्ये असला पाहिजे. दुसरा पॉइंट, एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली ट्रॅव्हल करतोय एखाद्या स्पीड मध्ये आणि त्याच्यावर कोणताही फोर्स अप्लाय होत नसेल, तर त्याला न्यूटनचा फर्स्ट लॉ बोलतात. जर त्यावेळेस फोर्स आपण अप्लाय केला तर त्याची पोझिशन म्हणजे त्याचं मोशन चेंज होतं. रेस्ट मोशन मधला ऑब्जेक्ट पळायला लागतो आणि जो ऑब्जेक्ट पळत होता त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, त्याला पकडलं तुम्ही, तर तो थांबतो, म्हणजे तो मोशन मधली कंडिशन रेस्ट मध्ये येते बिकॉज ऑफ अप्लाइंग फोर्स. तर तो रूल जो एक्सप्लेन केला जातो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ. देर आर 2 टाइप्स ऑफ फोर्स, कॉन्टॅक्ट फोर्स अँड
नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मग कॉन्टॅक्ट फोर्स कशाला बोलायचं? एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला मूव्ह करायचा होता, त्यासाठी तुम्ही त्या ऑब्जेक्टवर फोर्स लावला. तुमचा हात त्या ऑब्जेक्टवर अप्लाय झाल्यामुळे, फोर्स लावण्यासाठी तुमचा बॉडी कॉन्टॅक्ट त्या ऑब्जेक्टला टच झाल्यामुळे तो ऑब्जेक्ट मूव्ह झाला. फॉर एक्झाम्पल मस्क्युलर फोर्स इन अ बॉडीज, म्हणजे मला एखादा बॉक्स शिफ्ट करायचा होता, त्या बॉक्सला मी टच करून एक्सटर्नल फोर्स लावला आणि मस्क्युलर फोर्समुळे तो ऑब्जेक्ट काय झाला, डिस्प्लेस झाला, म्हणजे त्याची जागा बदलली. दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. सेकंड वन, मॅग्नेटिक फोर्स. दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे ज्या फोर्स मध्ये आपली बॉडी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येते त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये बोलतो, आणि दुसऱ्या एका फोर्स मध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्ट आणि वस्तू एकमेकांना टचच होत नाहीत, विदाउट टच करताच ते दोन्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, कुठलाही फोर्स न लावता ते एकमेकांकडे खेचले जातात, त्याला बोलतो आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मग फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटी अँड इलेक्ट्रोस्टॅटिक. येस येस प्रियंका. सर नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे काय? कॉन्टॅक्टचा अर्थ कळाला तुला? हो. का, काय असतो चुंबकीय बल. कॉन्टॅक्टचा अर्थ? कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्श बल, म्हणजे बोलतो ना एकमेकांचा स्पर्श होऊन जो बल प्रयुक्त केला जातो, म्हणजे फोर्स अप्लाय केला जातो, त्याला कॉन्टॅक्ट फोर्स बोलतो. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे दोन वस्तू एकमेकांना टच झालेल्या नाहीयेत, पण तरी सुद्धा ते एकमेकांकडे खेचल्या जातात. आता माझ्या हातात एक मोबाईल आहे, समोर दिसतंय तुम्हाला, माझ्या हातात मोबाईल आहे आणि एक डब्बा आहे, दिसतंय का? थोडं मागे गेलं, डब्बा दिसणार नाही, ठीक आहे. ह्या दोन वस्तू एकमेकांना टच झाल्या तर कॉन्टॅक्ट, आणि जर एकमेकांना टच नाही झालं तर ते नॉन कॉन्टॅक्ट. नॉन कॉन्टॅक्टचा अर्थ होतो स्पर्श न होता जो बल अप्लाय होतो त्याला आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बोलतात. समजलंय का? नॉन कॉन्टॅक्ट मध्ये दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना हो. टच नाही झाले पाहिजे, आणि कॉन्टॅक्ट मध्ये काय असतं की दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना टच होतात. स्पर्श बल आणि अस्पर्श बल, मराठीमध्ये त्याचा अर्थ, ठीक आहे. स्पर्श न होता जो फोर्स अप्लाय होतो त्याला नॉन कॉन्टॅक्ट बोलतात. मग फॉर एक्झाम्पल काय, ग्रॅव्हिटी. समजा तुम्ही पेन वरती फेकला, तो कुठे येतो रे? खाली. खाली येतो. जमिनीवर येतो. मीन्स फोर्समुळे तो कुठे अप्लाय होतो, टच कुठे होतो? ग्राउंडशी कनेक्ट होतो, बरोबर. ग्राउंडशी कनेक्ट होतो कारण की ग्राउंड मध्ये एक फोर्स आहे, ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी नावाचा फोर्स आहे, तो काय करतो, त्या पेनला स्वतःकडे खेचतो. तुम्ही पेन तर वरती टाकला होता, पण ज्यावेळेस तुम्ही वरती फेकलाय त्यावेळेस तो ग्राउंडशी कनेक्ट होता का? नव्हता कनेक्ट, तरी सुद्धा तो कुणाकडे खेचला गेला? जमिनीकडे. जमिनीकडे. म्हणून त्याचं एक्झाम्पल आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. समजतंय? मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, तुम्ही मेटल्सचे पार्ट्स म्हणजे नेल्स एका मॅग्नेटच्या जवळ आणून ठेवले. नेल्सला मॅग्नेटच्या जवळ आणून ठेवल्यावर नेल्स कुणाकडे अट्रॅक्ट होतात? मॅग्नेटला अट्रॅक्ट होतात, बरोबर ना. मग ते स्वतःकडे खेचण्याची जी पॉवर आहे, टच न करता, त्याला बोलतो आपण कॉन्टॅक्ट फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे विद्युतस्थितिकीय. जर तुम्ही एक कोंब घेतला, कोंब म्हणजे कंगवा, किंवा प्लास्टिकची स्केल घेतली आणि केसांवर रब केली आणि पेपर्सचे पार्टिकल्स आहेत त्याच्याजवळ घेऊन गेला, तर ते पार्टिकल्स काय होतात, टच न करता सुद्धा, म्हणजे स्केल आणि त्या पेपरच्या पार्टिकल्सचा टच न होता सुद्धा ते पार्टिकल्स कुठे अटॅच होतात? पेपरचे पार्टिकल्स स्केलला अटॅच होतात. मग ते एक्झाम्पल कशाचं आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं आहे. मग मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे सगळे जे एक्झाम्पल आहेत ना, ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्स एक्झाम्पल आहेत. प्रियंका, समजले तुला? येस सर. हा, आता हँड्स डाऊन केला तर चालेल. हँड्स अप आहे तुझा, मला वाटतं अजून काही क्वेश्चन आहे म्हणून तुझा हात वरती आहे, तो हँड्स डाऊन कर, लोअर हँड कर, ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. दुसरं एक्झाम्पल,
फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट फोर्स. जेव्हा आपण जमिनीवर चालतो आपल्या पायामध्ये आणि जमिनीमध्ये एक फोर्स क्रिएट होतो त्याला बोलतो आपण फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स आणि मस्क्युलर फोर्स, दीज आर द एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. फोर्समुळे काय होतं? चेंज द ऑब्जेक्ट्स मोशन. एखाद्या ऑब्जेक्टवर जेव्हा आपण फोर्स लावतो तर त्या ऑब्जेक्टची गती म्हणजे मोशन, त्या ऑब्जेक्टचं गतीमध्ये बदल होतो. कधी? जेव्हा त्या ऑब्जेक्टवर, म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी वस्तूवर जेव्हा आपण फोर्स लावतो तर त्या वस्तूची गती बदलते. कुणामुळे? जेव्हा आपण त्या वस्तूवर बल लावतो त्यामुळे. मग बल कोणत्या प्रकारामध्ये मोजले जातात? 2 प्रकारामध्ये मोजले जातात. एक कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स मीन्स त्यामध्ये 2 ऑब्जेक्ट एकमेकांना टच होतात. नॉन कॉन्टॅक्ट मध्ये काय होतात? दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना टच न करता सुद्धा ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात, तर त्याला बोलतो आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. समजलंय का सर्वांना इथपर्यंत? काही डाऊट आहे का? समजलंय सर. ठीक आहे. Yes, sir. नेक्स्ट आहे ऑल फोर्सेस फॉल इनटू वन ऑफ दिस 2 कॅटेगरीज. म्हणजे सगळे जे फोर्स आहेत ना ते कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट या 2 फोर्सच्या कॅटेगरीमध्ये पडतात. एक तर ते कॉन्टॅक्ट फोर्स म्हणून पण एक्सप्लेन केले जातात, संपर्क बले आणि असंपर्क बले. संपर्क बलला कॉन्टॅक्ट फोर्स बोलतो आणि असंपर्क म्हणजे एकमेकांना टच न करता. मराठीमध्ये जर एक्सप्लेन करायचं म्हटलं, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? संपर्क, म्हणजे 2 वस्तूंचा एकमेकांना संपर्क होतो म्हणून कॉन्टॅक्ट फोर्स. 2 वस्तू एकमेकांच्या संपर्कात नसताना सुद्धा त्या एकमेकांकडे खेचल्या जातात, त्याला असंपर्क बल असं म्हणतात. मराठीमध्ये मला कोणीतरी अर्थ विचारला होता की नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे काय, तर मराठीत त्याचा अर्थ होतो असंपर्क आणि कॉन्टॅक्टचा अर्थ होतो संपर्क. 2 वस्तू एकमेकांना टच झाल्या तर संपर्क झाला. 2 वस्तू एकमेकांना टच न होता एकमेकांना खेचतायत तर तो झाला असंपर्क बल. ठीक आहे, पुढे जायचं नेक्स्ट स्लाइडवर. येस सर. मग कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे मस्क्युलर फोर्स. बरोबर. अप्लाइड कॅटेगरी आहे कॉन्टॅक्ट फोर्सची, अप्लाइड युझिंग अवर बॉडी इन मसल. मग कॉन्टॅक्ट फोर्स कोण अप्लाय करतं? आपल्या बॉडी मधले मसल एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करतात. फॉर एक्झाम्पल लिफ्टिंग अ हेवी बॅग. लिफ्ट म्हणजे उचलणे. बॅग उचलण्यासाठी आपण मस्क्युलर फोर्सचा अप्लाय करतो. आपण कोणता फोर्स अप्लाय करतो? मस्क्युलर फोर्स. दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. पुशिंग अ हेवी टेबल. पुश म्हणजे काय? ढकलणं. हेवी टेबल म्हणजे काय? जड असलेला टेबल जर आपण ढकलला तर हे कोणाचं एक्झाम्पल आहे? मस्क्युलर फोर्सचं एक्झाम्पल आहे. पण हा कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो? कोणत्या भागात मोडतो? तर कॉन्टॅक्ट फोर्सच्या भागामध्ये मोडतो. कॉन्टॅक्ट फोर्सला संपर्क बल बोलतात. पुशिंग अ क्लोज डोअर. बंद असलेला दरवाजा आपण धक्का मारतोय, पुलिंग अ क्लोज डोअर. त्याला ओढतोय आपल्याकडे. बंद असलेला दरवाजा आपण आपल्याकडे ओढतोय. दिस इज द एक्झाम्पल ऑफ मस्क्युलर फोर्स. बट मस्क्युलर फोर्स इज द कॅटेगरी ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. फोर्सचे 2च कॅटेगरी येतात. कोणता? कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट मध्ये 2 ऑब्जेक्ट एकमेकांना कनेक्ट होतात. नॉन कॉन्टॅक्ट मध्ये दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना कनेक्ट होत नाहीत. मसल डू नॉट फिजिकल वर्क रिक्वायरिंग अ डायरेक्ट फिजिकल कनेक्शन. नेक्स्ट कडे जाऊया. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स इज द मॅग्नेटिक फोर्स. नेलचा सेटअप केला असेल, मग जर तुम्ही मॅग्नेटला नेलच्या जवळ घेऊन गेला पण टच केलं नाही, न करता देखील सगळे नेल म्हणजे इथं खिळे, बरोबर, हे खिळे कुठे अट्रॅक्ट झाले? मॅग्नेटला चिकटले ना. तुम्ही टच केलं होतं का दोघांना? नव्हतं केलं. तरी सुद्धा मॅग्नेटकडे अशी पॉवर होती, त्यांनी काय केलं? आपल्याला त्या नेल्सला स्वतःकडे अट्रॅक्ट केलं. मग दिस इज द एक्झाम्पल ऑफ मॅग्नेटिक फोर्स. आणि ती कॅटेगरी जी येते मॅग्नेटिक फोर्सची ती
नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये काउंट केली जाते. मॅग्नेटिक फोर्स पुल्स देम अक्रॉस. द फोर्स अप्लाइड बिटवीन द सेपरेटेड डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे भिन्न ऑब्जेक्टवर तो फोर्स अप्लाय होतो आणि सगळे नेल्स कोणाकडे अट्रॅक्ट होतात, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. हे जे एक्झाम्पल आहे ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं आहे. दुसरं पण एक्झाम्पल आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं, की जे नारळाचं झाड आहे आणि नारळ तुटून खाली पडलाय बिकॉज ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. Falling a coconut from a tree, the objects drop downward toward the ground because of attracting body. The planet of the earth, म्हणजे द प्लॅनेट अर्थ मुळे काय झालंय, ग्रॅव्हिटी ऍक्ट झाली त्या कोकोनटवर आणि ते कोकोनट फ्रूट कुठे पडलंय, ग्राउंडवर ड्रॉप झालेलं आहे. तिथे इनविजिबल फोर्स आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स नाहीये तिथे. तिथे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स ऍप्लिकेबल झालेला आहे. सो अर्थ डू नॉट टच कोकोनट, म्हणजे अगोदर अर्थने कोकोनटला टच केला होता का, नाही. जसा तो कोकोनट फॉल्स झाला ट्रीवरून, तो ड्रॉप कुठे झाला, ग्राउंडवर. पण तो कनेक्ट एकमेकांशी कनेक्ट नव्हते, म्हणून याला एक्झाम्पल दिलेले आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्ट टू द अर्थ अक्रॉस द लार्ज एम्प्टी डिस्टन्सेस. लार्ज एम्प्टी डिस्टन्स कंप्लीट करून तो ऑब्जेक्ट फॉल कुठे झालाय, ग्राउंडवर, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची कॅटेगरी आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये. अजून कोणते एक्झाम्पल्स आहेत जे नॉन कॉन्टॅक्ट मध्ये येतात, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तुम्हाला समजवायचंय म्हणून काय सांगितलंय, की रबर कॉम घ्या, केसांमध्ये त्याला रब करा आणि पेपरचे छोटे छोटे पीस असलेल्या टेबलवर त्याला घेऊन जा. ते सगळे पीस कुणाकडे अट्रॅक्ट होतात, कोमकडे अट्रॅक्ट होतात. हे जे एक्झाम्पल आहे ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतं आणि जो फोर्स क्रिएट झालेला आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. समजलंय का? येस सर. लास्ट वन एक्झाम्पल, फ्रिक्शनल फोर्स इज द ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. हे पण कॉन्टॅक्ट फोर्सच एक्झाम्पल आहे. आपण जेव्हा जमिनीवर चालतो, फ्रिक्शन इज इन डेली लाईफ. व्हाय वी डोंट फॉल. जेव्हा आपण चालतो तेव्हा आपण का पडत नाही, कारण फ्रिक्शन क्रिएट होतं. जेव्हा आपण चालतो त्यावेळेस ग्राउंड अँड आपल्या फूटच्या बिटवीन एक फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होतो. त्यामुळे आपण दैनंदिन जीवनात जेव्हा आपण चालतो तेव्हा आपण पडत नाही. पण फॉर एक्झाम्पल, जमिनीवर जर ऑइल असेल आणि त्याच्यावरनं तुम्हाला चालायचंय, तर तुम्ही घसरून पडता का, तर त्या ठिकाणी फ्रिक्शन झिरो होऊन जातं. आणि जर फ्रिक्शन झिरो झालं तर आपण त्याच्यावर चालू शकत नाही, वॉक करू शकत नाही. सेफ वॉकिंग फ्रिक्शनल फोर्स इज हायली युजफुल और इसेन्शियल. अत्यावश्यक म्हणजे इसेन्शियल फॉर सेफ डेली वॉकिंग. जर आपल्याला सावकाश आणि व्यवस्थित चालण्यासाठी फ्रिक्शनल फोर्सची हेल्प होते. विदाउट फ्रिक्शनल फोर्स आपण वॉकच करू शकत नाही. वी पुश द ग्राउंड बिहाइंड. जेव्हा आपण जमिनीवर पाय टाकतो तेव्हा पायाद्वारे आपण जमिनीवर जो फोर्स लावतो तो मागच्या साईडनं लावतो आणि फ्रिक्शनल फोर्समुळे आपण पुढे सरकले जातो. म्हणजे हाय फ्रिक्शनला मराठीमध्ये बोललं जातं घर्षण बल. ठीक आहे. तुम्हाला ही पीपीटी, हे प्रेझेंटेशन मी शेअर करतो. कोणी काही पॉइंट्स लिहित बसू नका, हे तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. येस, कोणाचा क्वेश्चन आहे? येस वैशाली. ठीक आहे. वी पुश द ग्राउंड बिहाइंड. आपण पुशिंग फोर्स जो लावतो तो मागच्या साईडनं लावतो. जेव्हा आपण पाय उचलतो आणि पायाचा जो पंजा आहे, जिथे आपली बोट आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ग्रिप मिळते आणि फ्रिक्शनल फोर्समुळे आपण पुढे सेफ कंडिशन मध्ये फॉरवर्ड स्टेप टाकू शकतो. द डेंजर मध्ये काय सांगितलंय, द डेंजर ऑफ रिड्यूस फ्रिक्शनल एक्झिस्ट कॉजेस मुव्हिंग पीपल टू स्लीप. म्हणजे हे धोकादायक कधी होतं, जेव्हा आपण बनानाच्या पीलवरनं
एक पाय टाकतो त्यावेळेस काय होतं, फ्रिक्शन काय होतं, रिड्यूस्ड होतं. फ्रिक्शन रिड्यूस झाल्यामुळे आपण स्लिप होतो आणि आपण पडतो. बनाना पील म्हणजे केळीचं जे साल आहे ते जर जमिनीवर फेकलं असेल, आपण पाहिलं नसेल, आणि त्याच्यावर जर आपण पाय ठेवला तर फ्रिक्शनल त्या ठिकाणी 0 होऊन जातं आणि आपण स्लिप होतो आणि पडतो. फॉर दुसरं एक्झाम्पल, जमिनीवर जर जास्त चिखल असेल, चिखल मीन्स मड, तर आपल्याला त्यातनं चालताना काय होतं, ग्रिप मिळत नाही. ग्रिप का नाही मिळत? फ्रिक्शन असेल तर सेफ ग्रिप मिळते. पण मड मध्ये जेव्हा चालतो आपण, चिखलामध्ये चालतो, त्यावेळेस आपल्याला ग्रिप मिळत नाही आणि ग्रिप न मिळाल्यामुळे आपण स्लिप होतो आणि पडतो. दिस इज द एक्झाम्पल ऑफ फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्समुळे आपण वॉक करू शकतो. विदाउट फ्रिक्शन आपण वॉक करू शकत नाही. मग आज आपण काय शिकलो? फर्स्ट, फोर्स रिक्वायर टू इंटरॅक्टिंग बॉडी. पहिला पॉइंट म्हणजे हे रूल्स शिकलो की फोर्स साठी 2 बॉडींची रिक्वायरमेंट असते, आवश्यकता असते इंटरॅक्शन घडण्यासाठी. न्यूटनचा फर्स्ट लॉ, की न्यूटनने काय सांगितलं की कोणतीही वस्तू जर आपण त्या वस्तूवर फोर्स लावला नाही तर ती एक रेस्ट मोशन मध्ये असते. अदरवाईज जर ती गोल फिरत असेल तर गोलच फिरत राहणार जोपर्यंत त्याच्यावर आपण फोर्स अप्लाय करत नाही. त्याला आपण लॉज ऑफ इनर्शिया बोलतो. थर्ड पॉइंट पाहिला, फ्रिक्शन ऍक्ट्स अपोजिट टू मोशन. फ्रिक्शन जेव्हा प्रयुक्त केलं जातं त्यावेळेस मोशन विरुद्ध डायरेक्शन मध्ये होते. रिअल लाईफ मध्ये आपण वी पुश द ग्राउंड बॅकवर्ड टू वॉक फॉरवर्ड सेफली ड्यू टू द फ्रिक्शन. फ्रिक्शन मुळे आपण चालू शकतो. याचा अर्थ काय, जमिनीवर आपण पायाद्वारे जो फोर्स लावतो तो फ्रिक्शनल फोर्स लावतो. जमिनीला आपण मागे ढकलतो असं आपल्याला वाटतं, पण जमीन आहे त्या ठिकाणी राहते. आपण जमिनीवर फोर्स लावल्यामुळे आपल्याला असं जाणवतं की आपण जमिनीला मागे ढकललंय आणि आपण पुढची स्टेप टाकतो बिकॉज ऑफ फ्रिक्शनल फोर्स. टाईप ऑफ फोर्स 2 आहेत, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल मला कोण सांगेल? कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल. येस प्रगती. Sir, pulling a dog or kick the football. येस करेक्ट. पुलिंग अ Push the डॉग. अजून एक आहे, मस्क्युलर फोर्स इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स एक्झाम्पल कोण सांगेल? नॉन कॉन्टॅक्ट. येस प्रणाली. सर एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये फॉलिंग कोकोनट फ्रॉम द ट्री, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. येस येस करेक्ट. नेक्स्ट किशोर, अजून तुम्ही कोण सांगू शकता का? किशोर, तुला दुसरं एक्झाम्पल सांगता येईल? हँड रेस केला होता किशोर काळे. सर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. येस, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट एकमेकांना कॉन्टॅक्ट करतात का, टच करतात का? नाही करत, म्हणून त्याचं नाव काय आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. शॉर्टकट ट्रिक, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल कोणकोणते? MEG. M मीन्स मॅग्नेटिक, E मीन्स इलेक्ट्रोस्टॅटिक, G मीन्स ग्रॅव्हिटेशनल. मेमरी ट्रिक दिलेली आहे. 3 नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस कोणकोणते? मॅग्नेटिक, इलेक्ट्रोस्टॅटिक, ग्रॅव्हिटेशनल. दे पुल यू लाईक मॅजिक. ते खेचतात, एखाद्या जादूप्रमाणे ते एकमेकांना खेचतात, टच न करता. इथपर्यंत समजलंय का सर्वांना? MCQ क्वेश्चन स्टार्ट करूयात. Yes, म्हणजे तुम्हाला किती येस. नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टार्ट करूयात क्वेश्चन. क्विज टाइम. रेडी? फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर कोण देणार? फर्स्ट क्वेश्चन रीड करायचा आहे.
येस प्रगती, क्वेश्चन रीड करायचा आहे, एक्सप्लेन करायचा आहे, मग आन्सर सांगायचं आहे. अवघड आहे क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन. चुकला आन्सर तरी काय हरकत नाही, मी कोणाला ओरडणार नाहीये. यस प्रगती. बाकीचे कोण मला Question. आन्सरच देत नाही. Question number first. Newton's first law says a stationary object remains stationary if option number A, gravity is high, option number B, no force is acting, option number C, friction is reduced, option number D, it has mass. Sir, option number B, no force is acting. अर्थ कळालाय तुला क्वेश्चनचा? हो सर, असं सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये की न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे, न्यूटनचा फर्स्ट नियम जो आहे त्यामध्ये जो स्टेशनरी ऑब्जेक्ट असतो, स्थिर असतो, तो स्टेशनरी असतो कारण त्यामध्ये फोर्स लागत नाही, फोर्स अप्लाय होत नाही. व्हेरी गुड. बघा प्रगतीने किती व्यवस्थित आन्सर दिला. थँक्यू प्रगती. वेलकम सर. न्यूटन्स फर्स्ट लॉ सेज, न्यूटनचा पहिला नियम असं सांगतो की स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर असलेली वस्तू ही कायम स्थिर राहते, रिमेन स्टेशनरी, कायम स्थिर राहते, जर ग्रॅव्हिटी इज हाय म्हणजे गुरुत्वीय बल त्याच्यावर जास्त असेल तर. दुसरा ऑप्शन आहे नो फोर्स इज ऍक्टिंग, त्याच्यावर कोणतंही बाह्य बल कार्यरत नसेल तर. तिसरं ऑप्शन आहे फ्रिक्शन इज रिड्यूस म्हणजे घर्षण बल कमी झालं तर, घर्षण कमी झालं तर. आणि डी ऑप्शन आहे इट हॅज मास, त्याला वस्तुमान असेल तर. न्यूटनच्या पहिल्या नियमाच्या सांगण्यानुसार असं आहे की कोणतीही स्थिर वस्तू कायम स्थिर अवस्थेत राहते, तर उत्तर आहे त्याच्यावर कोणताही फोर्स अप्लाय होत नसेल तरच ती वस्तू कायम स्थिर राहते. सो करेक्ट आन्सर इज बी, नो फोर्स इज ऍक्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन मी ज्याला विचारतो तुम्हाला एक्सप्लेन करेल विथ आन्सर. प्रगती तू आन्सर दिलंय मला. सागर म्हणून कोण जॉईन केलंय? सेकंड क्वेश्चन रीड करा. आन्सर चुकलं तरी काय हरकत नाही आणि तोडकं मोडकं इंग्लिश मध्ये आन्सर दिला तरी चालेल मला, पण तुम्ही कम्युनिकेट करा प्लीज. सागर. सर. हा कोण? सर मी प्रगती, माझ्या ब्रदरला आन्सर द्यायचंय, तो देऊ? ठीक आहे चालेल. सर मी सांगू? कोण सांगतो? प्रणाली का? Which is an example of a contact force? Option number A, magnetic, option number B, gravitational, option number C, muscular, option number D, electrostatic, option number C, muscular force. ओके. आणि क्वेश्चनचा अर्थ कळालाय? कॉन्टॅक्ट, या चार ऑप्शन पैकी कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल कोणतं आहे? कोणतं आहे मग? मस्क्युलर फोर्स. ओके, करेक्ट आन्सर आहे. प्रश्न असा होता विच इज एन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल कोणतं आहे? म्हणजे संपर्क बलाचे उदाहरण कोणतं आहे असा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन ए होता मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय बल, दुसरा आहे ग्रॅव्हिटेशनल गुरुत्वीय बल, मस्क्युलर म्हणजे स्नायू बल, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे विद्युतस्थितिक बल. तर आन्सर आहे स्नायू बल हे कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट मला महेश तुपे म्हणून कोण जॉईन झाले तो मला आन्सर सांगेल. क्वेश्चन नंबर 3. Sir, why does a coconut fall from a tree? First option, frictional force, second, muscular force, third, magnetic force, and fourth, force of gravity. D number, force of gravity.
Force of gravity. What is the actual meaning of this question? Can you explain in Marathi? If you understand this question. नारळ खाली का पडतं? मग उत्तर काय? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. गुरुत्वीय बलामुळे. बरोबर, ठीक आहे. मी क्वेश्चन तुम्हाला असं का विचारतोय कारण की काही लोक आहेत ना उत्तर मनाला वाटेल ते सांगतात, क्वेश्चनचा अर्थ कळत नाही आणि मी क्वेश्चन विचारला तर तुम्ही आन्सरच सांगत नाही. मला चुकलं तरी काय हरकत नाही, मी एक्सप्लेन करेल तुम्हाला, पण तुम्ही बोला. ठीक आहे. क्वेश्चन असा होता, वाय डज कोकोनट फॉल फ्रॉम अ ट्री? झाडावरनं कोकोनट खालीच का पडतो? ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्समुळे, मस्क्युलर फोर्समुळे, मॅग्नेटिक फोर्समुळे का फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये जो कोणतीही वस्तू आपण स्कायच्या डायरेक्शन मध्ये फेकली तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे ती वस्तू मीन्स ऑब्जेक्ट ग्राउंडच्या डायरेक्शन मध्येच खाली पडतो. सो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज अ करेक्ट आन्सर. फोर्थ क्वेश्चन मला याचा आन्सर किशोर सांगेल. फोर्थ क्वेश्चन. येस किशोर. किशोर क्वेश्चन नंबर 4 विथ तर fourth आपण answer. जेव्हा जो कंगवा असतो त्याला आपण जेव्हा तेल लावून पेपर कट करतो तेव्हा तो इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये येतो म्हणून. बरं, पहिला क्वेश्चन वाचला तू? हो. Question 4. A rub comb attracts paper pieces due to first gravity, second electrostatic charge, third friction, fourth magnetic pole. So your answer is electrostatic charge. Yes sir. A rub comb attracts paper pieces due to. आता जर तुम्ही आता मला किशोरने सांगितलं तर तेल लावलं असेल ना तर ते रब केल्यावर फ्रिक्शनल फोर्समुळे, म्हणजे ज्यावेळेस आपण रब करतो त्यावेळेस ते पेपर चिपकतील असं शाश्वती नाहीये. जर तुम्ही तेल लावलेल्या नसलेल्या केसवर जर रब केलं ना तर ते पार्टिकल्स, पेपरचे जे पीसेस असतात ना ते रबर कॉमला म्हणजे जो कंगवा आहे त्या कंगव्याला अट्रॅक्ट होतात. ठीक आहे. जर तेल लावलं तर फ्रिक्शन कमी होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ड्राय हेअर्स असतील, आपले ड्राय हेअर्स असतील आणि त्याच्यावर जर तुम्ही रबर कॉम रब केला आणि पेपरच्या पीसेसवर घेऊन गेला त्याला, त्या रबर कॉमला जवळ घेऊन गेला तर ते पेपर पीसेस त्या कॉमकडे अट्रॅक्ट होतात. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन. तर याचा आन्सर, फोर्थ क्वेश्चनचा आन्सर होतं इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर मला सांगेल महेश तुपे. नाही सांगणार का आपण? नाही येत का क्वेश्चनचा आन्सर? राजश्री चव्हाण. सर मला दिगंबर सुरसे. सर बाकीच्यांनी सगळ्यांनी मला आन्सर दिलेत. मी प्रत्येकाला वेळ देतोय, सगळ्यांसाठी क्वेश्चन्स असतात माझे. प्लीज दिगंबर. येस. अपोजिट टू मोशन आन्सर आहे. क्वेश्चन समजलाय का तुला? क्वेश्चनचा अर्थ काय होतो? हो सर समजलाय. हा, इंग्लिश मध्ये रीड करायचं आणि एक्सप्लेन करायचं. In which direction does friction act? First option, direction of motion. Second option, upward. Third option, option to motion. Opposite to motion. D, downward. याचा meaning होतो friction force कोणत्या डिरेक्शन मध्ये ऍक्ट होते. तर त्याचा आन्सर आहे अपोजिट टू मोशन. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये आपण अपोजिट टू मोशन, म्हणजे जर आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शनला जायचं असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फ्रिक्शन ऍक्ट होतं. म्हणजे जर मला पुढे जायचंय तर फ्रिक्शनल फोर्स कुठे अप्लाय होणार? मागच्या साईडला, अपोजिट टू मोशन. करेक्ट आन्सर बेटा. थँक्यू.
वेलकम सर. सगळेजण व्यवस्थित उत्तर देतात. तुमच्या सगळ्यांचा थँक्यू. आपल्या सगळ्यांचा आन्सर विथ एक्सप्लेनेशन. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर होता न्यूटन्स फर्स्ट लॉ सेज दॅट इफ ऑब्जेक्ट रिमेन स्टेशनरी बिकॉज ऑफ नो फोर्स इज ऍक्टिंग. सेकंड क्वेश्चनचा आन्सर विच इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स, मस्क्युलर फोर्स. थर्ड क्वेश्चन why does a coconut fall from a tree? Our answer is force of gravity, option number D. Fourth question, a rubbed comb attracts paper pieces due to electrostatic charge. And last one, in which direction does friction act? Option directional force, direction of motion, upwards, opposite to the motion, and downwards. Correct answer is opposite to motion. समजलं इथपर्यंत सर्वांना? Yes, Yes, sir. नक्की? yes, sir. ठीक आहे. आता आपण अजून आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. नेक्स्ट स्लाइड आपण जस्ट स्टार्ट करूयात. नेक्स्ट पार्ट. ठीक आहे. एक 5 मिनिटात मी आपला हा पॉइंट संपवतो. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे स्क्रीन शेअर करतो सर्वांसोबत. जस्ट मिनिट. स्क्रीन दिसते माझी? दिसेल. जस्ट मिनिट. फोर्स अँड प्रेशर आपला लेसन चालू आहे. त्याच्यातला फर्स्ट जो पार्ट होता कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, त्याच्यावरचे एमसीक्यू आपण कम्प्लीट केले. नेक्स्ट पार्ट आहे बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. बॅलेन्स मीन्स संतुलित, अनबॅलेन्स मीन्स असंतुलित. फोर्स मीन्स बल. संतुलित आणि असंतुलित बल. तुमच्या समोर एक्झाम्पल विथ एक्सपेरिमेंट आहेत. क्वेश्चन मध्ये सांगितलंय द कार्डबोर्ड बॉक्स एक्सपेरिमेंट. एक कार्डबोर्ड बॉक्सचा एक्सपेरिमेंट केलेला आहे. टेबलवर एक कार्डबोर्ड बॉक्स एक्सपेरिमेंट बॉक्स ठेवलेला आहे. त्या बॉक्सच्या साईडला पॅन लावलेले आहेत. ठीक आहे. ते पॅन लावलेले असताना त्या पॅन मध्ये मास आहे. इक्वल मास असेल तर टोटल फोर्स होतो 0 आणि त्या टोटल फोर्सला आपण बॅलन्स फोर्स बोलतो. टाय अ वेइंग पॅन्स. टाय मीन्स बांधणे. वेइंग पॅन्स म्हणजे वेट असलेले पॅन आपण बांधलेले त्या बॉक्स सोबत, कार्डबोर्ड बॉक्स सोबत, ऑफ इक्वल मासेस ऑफ 2 साइड्स ऑफ ए बॉक्स ऑन अ टेबल. एका टेबलवर एक जो बॉक्स आहे त्या बॉक्सच्या दोन्ही बाजूला लेफ्ट अँड राईट हँड साइडला आपण वेइंग पॅन बांधलेले आहेत आणि त्या वेइंग पॅन मध्ये वजन असलेले तराजूची जे भांडे आहेत ते बांधलेले आहेत. त्या भांड्यांमध्ये, त्या पॅन मध्ये आपण काय ठेवलेले आहेत? इक्वल वेट ठेवलेले. इफ इक्वल मासेस इन द बोथ पॅन्स द बॉक्स डज नॉट मूव्ह. जर त्या बॉक्स मध्ये दोन्ही साईडला जो पॅन आहे ना, पहिली डायग्राम ही फर्स्ट डायग्राम, या डायग्राम मध्ये बघा, जर त्या पॅन मध्ये इक्वल मास ठेवला असेल, 2 मास इक्वली ठेवले असतील तर तो वेट बॅलन्स करतो आणि त्याला काय बोलतो? इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन बोथ पॅन अँड देन इट इज कॉल्ड ॲज बॅलन्स फोर्स. बॅलन्स फोर्स काय करतो? लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्ही साइडला इक्वल फोर्स असल्यावर फोर्स बॅलन्स होतो. पण सेकंड कंडिशन अनबॅलन्स फोर्स. मी पुन्हा बॉक्स लावलेला आहे. त्या बॉक्सच्या लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला वेइंग पॅन आहे, पण राईट हँड साइडच्या वेइंग पॅन मध्ये 3 मास ठेवलेले आहेत. लेफ्ट हँड साइडच्या वेइंग पॅन मध्ये सिंगल मास आहे. मग अशा वेळेस बॉक्स राईट साइडला शिफ्ट झालेला आहे. सो इफेक्टिव्ह फोर्स पहिल्या केसमध्ये 0 होता, पण सेकंड केसमध्ये इफ मोर मास इन वन पॅन मीन्स राईट हँड साइड पॅन, बॉक्स स्टार्ट moving towards it. Unequal forces are applied on the 2 sides. This is called as unbalanced force. Impulse of motion
ऑफ द बॉक्स. मग त्याच्यामुळे काय झालं, बॉक्स जो होता तो एका गतिमान अवस्थेमध्ये शिफ्ट झाला. पहिल्या केसमध्ये काय झालं की दोन्ही साईडला इक्वल मास होते, त्यामुळे जो बॉक्स आहे तो आहे त्या पोझिशन मध्ये राहिला, तो राईटला पण शिफ्ट नाही झाला आणि लेफ्टला पण शिफ्ट नाही झाला, बिकॉज दोन्ही साईडला इक्वल मास ऍड केलं होतं. पण सेकंड केसमध्ये राईट साईडला मोर मास ठेवलंय, म्हणजे 3 मास पीसेस ठेवलेत आणि लेफ्ट साईडला सिंगल मास ठेवलाय. त्यामुळे फायनल आन्सर ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो जो बॉक्स आहे राईट साईडला शिफ्ट झालेला आहे, बिकॉज तिकडं मोस्ट ऑफ मास ऍड झाला असेल त्यावेळेस. सो बॅलेन्स फोर्स मध्ये काय कंडिशन असते, इफेक्टिव्ह फोर्स 0 असतो आणि अनबॅलेन्स फोर्स मध्ये एका साईडला फोर्स मॅक्झिमम असतो. इथपर्यंत समजलंय सर्वांना? Yes, sir. बॅलेन्स फोर्स काय, बॅलेन्स फोर्सला मराठीमध्ये बोललं जातं संतुलित बल, अनबॅलेन्स फोर्सला बोललं जातं असंतुलित बल. मग नेक्स्ट कंडिशन आहे नेट फोर्स अँड फोर्स ऍज अ वेक्टर. एकूण बल आणि बल ही एक सदिश राशी कधी होते, म्हणजे वेक्टरला बोललं जातं सदिश, म्हणजे एका डायरेक्शन मध्ये. वेन मोर दॅन वन फोर्स ऍक्ट्स ऑन अ बॉडी, द इफेक्ट ड्यू टू द नेट फोर्स. आता इथे एक रूल ए दिलाय ऍडिशनचा, रूल बी दिलाय डिफरन्सचा पिक्चर मध्ये. जर एकाच बॉडीवर, म्हणजे एक कंटेनर आहे, त्या कंटेनरला दोन्ही साईडनं पुश केलंय, 2 एरो मधनं पुश केलंय, पुश 1 अँड पुश 2 इज द एरो. जर 2 एरो त्या कंटेनरवर अप्लाय झाले तर त्या ठिकाणी त्या फोर्सला काय केलं जातं, ऍड केलं जातं आणि नेट फोर्स कॅल्क्युलेट केला जातो. काय केला जातो, नेट फोर्स कॅल्क्युलेट केला जातो. फॉर एक्झाम्पल, मी आहे, म्हणजे माझी एक बॉडी आहे, मला एक विद्यार्थी खेचतोय, एक स्टुडंट मला पुश करत काय करतोय, पुल करतोय मला, फक्त एक स्टुडंट. मग नंतर 4 स्टुडंट आले, मला सेम डायरेक्शन मध्येच पुल करतायत. मग अशा वेळेस पुल करणारे स्टुडंट किती आहेत, 4. मग मला चौघांच्या म्हणजे 4 मेंबर्सच्या फोर्सची काय करावी लागेल, ऍडिशन करावी लागेल. मग रूल ए फॉर सेम डायरेक्शन, डायरेक्शन मीन्स वेक्टर. इफ द फोर्सेस आर अप्लाइड इन द सेम डायरेक्शन, a force equal to their addition acts as an object. Rule B means opposite direction. एक पर्सन मला लेफ्ट साइडनं पुश करतोय, दुसरा पर्सन मला राईट साइडनं पुश करतोय. मग हे अपोजिट डायरेक्शन ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण दोघांमध्ये डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करतो. जर फोर्सची डायरेक्शन डिफरंट असेल तर सबट्रॅक्शन, फोर्सची डायरेक्शन सेम असेल तर ऍडिशन. If two forces are applied in opposite direction, a force equal to their difference acts as a object. जर 2 फोर्स हे भिन्न दिशेमध्ये असतील त्यावेळेस जे फोर्स समान गोष्टींसाठी मोजलं जातं ते फरक काढण्यासाठी. डिफरन्स फाइंड आउट करताना फोर्सची डायरेक्शन अपोजिट असते. बघा, पुश 1 राईट साइडला अप्लाय होतोय, लेफ्ट टू राईट अप्लाय झालाय, आणि पुश 2 राईट टू लेफ्ट अप्लाय झालाय, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून या ठिकाणी त्याच्यामध्ये डिफरन्स काढलाय. व्हॉट इज अ वेक्टर? फोर्स इज एक्सप्रेस्ड इन अ मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड मीन्स साइज अँड डायरेक्शन. सो देअरफॉर फोर्स इज ऍज अ वेक्टर बिकॉज इट नीड्स बोथ. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. म्हणजे फोर्स ज्या गोष्टीला मॅग्नेट्यूड म्हणजे एखाद्या साईज मध्ये, शेप मध्ये मेन्शन केलं जातं त्याला आपण मॅग्नेट्यूड बोलतो. पण एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये, डायरेक्शन म्हणजे दिशा, तर त्याला बोलतो आपण वेक्टर. वेक्टरचा अर्थ होतो सदिश. सो फोर्स हा नेहमी वेक्टर मध्ये मेन्शन केला जातो, कारण बिकॉज फोर्स हॅज मॅग्नेट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. त्याला दोन्ही कंडिशन असतात, मॅग्नेट्यूड पण असतो आणि डायरेक्शन पण असतं, त्याला बोलतो आपण वेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा की मास इज अ वेक्टर क्वांटिटी और स्केलर क्वांटिटी. मास, वस्तुमान ही सदिश राशी आहे का अदिश राशी आहे?
सदिश मीन्स वेक्टर, अदिश मीन्स स्केलर. प्रश्न कळालाय का? सो मास इज अ स्केलर क्वांटिटी. अर्थ सांगतोय, मास फक्त आपण नंबरने सांगतो, त्याला डायरेक्शनची गरज नसते. ज्या क्वांटिटीजला डायरेक्शनची गरज नसते त्याला बोलतो आपण स्केलर, आणि ज्या क्वांटिटीजला डायरेक्शनची नीड्स असते त्याला बोलतो आपण वेक्टर. मग फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी अँड मास इज अ स्केलर क्वांटिटी. जे फक्त आपण नंबरने मेन्शन करतो, टेम्परेचर नंबरने मेन्शन करतो, वेट नंबरने मेन्शन करतो, ते सगळे झाले स्केलर क्वांटिटीज. तुम्हाला कॉन्सेप्ट होता 7th ला, डिस्टिंग्विश बिटवीन स्केलर अँड वेक्टर. ज्याला डायरेक्शन असते त्याला वेक्टर बोलतात, ज्याला डायरेक्शन नसते त्याला स्केलर बोलतात. विसरलात काय सगळे? आहे लक्षात सर. ओके. सो नेक्स्ट पॉइंट, इफेक्ट ऑफ फोर्स. फोर्सचा परिणाम काय होतो? फर्स्ट, चेंजिंग द स्टेट ऑफ मोशन. स्टेट म्हणजे अवस्था. कुणाची अवस्था? गतिमान स्थितीची अवस्था. कशामुळे बदलते? फोर्समुळे बदलते. एवढाच पॉइंट लास्ट, इथे मी थांबतोय. मूव्स अ स्टेशनरी ऑब्जेक्ट, म्हणजे फुटबॉल स्टेशनरी होता, पण त्याच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय केल्यामुळे स्पीड दिल्यामुळे तो काय झाला? मूव्ह झाला. फुटबॉल स्टेडी होता, स्टेशनरी ऑब्जेक्ट होता, त्याला येऊन तुम्ही किक मारली. मग किक मारली म्हणजे काय दिला? फोर्स अप्लाय केला. मग त्याचा इफेक्ट म्हणजे परिणाम काय झाला? तो जो स्टेशनरी ऑब्जेक्ट असलेला फुटबॉल मोशन मध्ये गेला म्हणजे गतिमान अवस्थेमध्ये गेला. चेंज द स्पीड ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट, तुमच्याकडे येणारा फुटबॉल किंवा तुमच्याकडे येणारा बॉल तुम्ही कॅच करता, पकडता त्याला, बरोबर? मग त्याचा स्पीड काय करता? चेंज करता ना. तो स्पीड मध्ये तुमच्याकडे येत असता, तुम्ही त्याला पकडून टाकता, त्याचा स्पीड 0 करता. कशामुळे? तुमच्या बॉडीचा फोर्स त्या ऑब्जेक्टवर अप्लाय करून. सो फोर्स रिक्वायर टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन अ मोशन. जर एखादा ऑब्जेक्ट गतिमान अवस्थेमध्ये असेल, त्याच्यावर तुम्ही बल अप्लाय करता. बल मीन्स फोर्स अप्लाय करता. इफ यू अप्लाय फोर्स अँड force on a particular object, that object suddenly stop, means that object change their motion because of force. We applying a force, the object change their state of motion. State म्हणजे काय? अवस्था. गतिमान अवस्था कोणामुळे बदलते? तर फोर्स अप्लाय केल्यामुळे. नेक्स्ट, डायरेक्शन सुद्धा चेंज होते. फोर्स अप्लाय केला तर एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शन पण चेंज होते. आता इथे कार दाखवलेली आहे, कारचं स्टेअरिंग आहे. स्टेअरिंग व्हीलला जर तुम्ही राईट साईडला फिरवलं, फोर्स लावणार ना, फोर्स लावल्यामुळे त्याचे टायर्स डायरेक्शन काय करतात? चेंज करतात. इफेक्ट्स ऑफ फोर्स मीन्स चेंजिंग द डायरेक्शन अँड चेंजिंग द स्टेट ऑफ मोशन. मग चेंजिंग द स्टेट ऑफ मोशन मुळे काय होतं? नेक्स्ट एक्झाम्पल दिले, चेंजिंग द शेप. जर तुम्ही कणिक मळताय, म्हणजे डो करत असेल, त्यावेळेस जर कणिक मळताना तुम्ही फोर्स अप्लाय करता, सो नेडलिंग द डो और शेपिंग अ क्ले पॉट. फिजिकल शेप काय होतो त्याचा? फोर्स अप्लाय केल्यामुळे शेप चेंज होतो, आकारामध्ये बदल होतो. जर तुम्ही एखाद्या पिठाच्या गोळ्यावर फोर्स अप्लाय केला तर त्या पिठाच्या गोळ्याचा आकार काय होतो? चेंज होतो ना, फिजिकल शेप. दुसरे एक्झाम्पल, रबर. जर तुम्ही स्ट्रेच केला, रबर बँड स्ट्रेच केला तर त्याची लेंथ कशी होते? एक्सपांड होते. दिस इज द एक्झाम्पल ऑफ चेंजिंग द शेप. पण तो चेंज का झालाय? बिकॉज ऑफ फोर्स. वी अप्लाय फोर्स ऑन पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, चेंज देअर मोशन, चेंज देअर डायरेक्शन, चेंज द शेप. मग फोर्स अप्लाय केल्यामुळे कोणत्या घटना घडतात? तर फर्स्ट, changing the state of motion, second one, change the direction, and third one, change the shape. So effect of force means change the state of motion, second one, change the direction,
अँड थर्ड वन चेंज द शेप. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इनर्शिया कॅल्क्युलेट करू आणि टॉपिक इथपर्यंत स्टॉप करतो. समजलं सर्वांना? काही क्वेश्चन्स आहेत, काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. तुम्हाला सर्वांना विचारतो, कुणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. बरं, आजच्या टॉपिक मध्ये आपण काय शिकलो, कोण एक्सप्लेन करेल मला? येस बेटा. येस प्रणाली, आज काय शिकलो आपण? व्हॉट वी लर्न टुडे? तर आज आपण न्यूटन फोर्स बघितले, कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल बघितले. त्याच्यातले एक्झाम्पल होते फ्रिक्शन फोर्स, लिफ्टिंग अ हेवी बॅग, पुशिंग अ हेवी टेबल. त्यानंतर आपण नॉन कॉन्टॅक्ट त्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फॉलिंग कोकोनट फ्रॉम अ ट्री. आपण फ्रिक्शनल फोर्स बघितलं, घर्षण Okay. कसं होतं जेव्हा आपण चालतो तेव्हा जमिनीतलं आपण चालतो तेव्हा जमिनीतलं आपल्या पायातलं घर्षण कसं होतं. सो फर्स्ट, व्हेरी गुड. फर्स्ट आपण टॉपिक पाहिला होता. टॉपिकचं नेम होतं फोर्स अँड प्रेशर. तर आता आपण फोर्स मधलाच कॉन्सेप्ट पाहतोय. फोर्सचा फर्स्ट पार्ट पाहताना आपण पाहिला कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. शॉर्टकट ट्रिक MEG. Shortcut trick MEG. M means magnetic, E means electrostatics, G means gravitational force. This is the example of non-contact force. After that, force distribute केले जातात बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स मध्ये. बॅलन्स फोर्स मध्ये टोटल फोर्स 0 होऊन जातो. अनबॅलन्स फोर्स मध्ये राईट साइड किंवा लेफ्ट साइड मध्ये कोणत्या तरी बोथ डायरेक्शन मध्ये कोणत्या तरी एका डायरेक्शन मध्ये फोर्स मॅक्झिमम होतो. जर फोर्सची डायरेक्शन सेम असेल तर ते ऍड केले जातात. फोर्सची डायरेक्शन अपोजिट असतील, इफ फोर्स अप्लाय इन अपोजिट डायरेक्शन वी फाइंड द डिफरन्स बिटवीन देम. इफ फोर्स इन अ सेम डायरेक्शन 1 2 3 नंबर ऑफ फोर्स अप्लाय इन अ सेम डायरेक्शन, जर सगळे सेम डायरेक्शन मध्ये अप्लाय होत असतील तर नेट फोर्स मध्ये ऍडिशन होते. जर फोर्सची डायरेक्शन डिफरंट असेल तर फोर्स मधलं डिफरन्स कॅल्क्युलेट केलं जातं. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट हॅज डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड म्हणजे शेप, साईज. ज्याला डायरेक्शन पण आहे आणि साईज पण आहे तर त्याला बोलतो आपण वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट आपण लास्ट पॉइंट मध्ये हे पाहिलं इफेक्ट ऑफ फोर्स 3 प्रकारे अप्लाय होतात. चेंज द स्टेट ऑफ मोशन, लास्ट चेंज द डायरेक्शन आणि त्याच्यानंतर चेंज द शेप. फोर्सचा इफेक्ट काय होतो? ऑब्जेक्टची मोशन बदलते. दुसरं, ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज होते आणि ऑब्जेक्टचा शेप चेंज होतो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये पहिले मी क्वेश्चन्स घेईल, तुम्ही किती व्यवस्थित स्टडी केलाय आणि त्याच्यानंतर चॅप्टर कंटिन्यू करेल. सो लेक्चरच्या अगोदर जी काही नोट्स तुमच्या सोबत शेअर केली जाईल ती प्लीज रीड करा, अदरवाईज तुम्हाला आन्सर्स देणं डिफिकल्ट होईल. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. बाय सर. बाय बाय.